वेलकम बॅक टू कचरा इनिंग्स. आपण आज बोलणार आहोत BGTच्या 4th टेस्टबद्दल आणि 4th डेबद्दल आणि उद्या काय होणार आहे त्याबद्दल पण आपण बोलूया. सो सुरू करूया आत्ता लगेच. आत्तापर्यंत खेळ जो झाला त्याच्या हिशोबाने आम्हाला वाटत होतं कुठेतरी ड्रॉकडे ती मॅच जाणार आहे, जसं ऑरेल्स इंडिया हरणार आहे ज्या हिशोबाने खेळत होती. तर मागच्या म्हणजे कालच्या दिवसामध्ये ती नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरने आपली जी आहे लाईनअप ती वाचवली आपल्याला. तर फाटलेल्या चड्डीवर ठिगळा लावलाय त्यांनी आपल्या. सो ठीक आहे, तुला काय म्हणायचं आहे याबद्दल अनिकेत? ही टेस्ट खरं एक प्रॉपर टेस्ट मॅच जशी झाली पाहिजे तशी झाली, की जसं आपण बघितलं की डे 1ला ऑस्ट्रेलियाचं कम्प्लीट डॉमिनेशन होतं. डे 2 पर्यंत इंडियन फॅन्सनी गिव्हअप करून टाकलेलं की आता इथून पुढे आपलं काय होणारच नाही. मग डे 3 पर्यंत परत एकदा जे होप्स आपल्या ह्याच्यामध्ये यायला लागले की आता नितीश कुमार आणि वॉशिंग्टन मस्त खेळत आहेत, 100च्या आतच लीड राहिली आहे, म्हणजे 100 पर्यंत लीड राहिली आहे, सो आपण करू शकतो थर्ड इनिंग. मग त्यानंतर जो 4th डे सुरू झाला तो इतका छान सुरू झाला की सगळ्या इंडियन फॅन्सला वाटलं की ही तर आजच संपेल, आजच जिंकू आपण. अशी मस्त बॉलिंग टाकली, 88 फॉर 6 झाले होते, 92 फॉर 6 झाले होते. पण त्याच्यानंतर त्यांच्या टेलनी जो त्रास दिलाय त्याच्याप्रमाणे जे एक पेंड्युलम मोमेंटम चालू असतं टेस्ट मॅचेसमध्ये की कुठली पण टीम असं एकदम वन साइडेड डॉमिनेट करत नसते, ते जाणवलं. आणि 5 दिवसाच्या टेस्टचं महत्त्व काय असतं ते एकदम नीट प्रकारे ह्या टेस्टमधून दिसलं. येस, सो बेसिकली आम्ही आज बीच क्रिकेट खेळायला गेलो होतो, त्यावेळेस खूप एनर्जीने उठलो त्यासाठी आणि मॉर्निंगला बघितलं होतं तर ऑस्ट्रेलिया डॉमिनेट करतच होती. पण आम्ही ज्यावेळेस बीचवर पोहोचलो होतो त्यावेळेस लिटरली बुमरा आणि सिराजने मिळून ऑस्ट्रेलियन लाईनअपला अर्ध्यापर्यंत संपवला होता. आणि त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं 86 फॉर 6 होते, त्यावेळेस असं वाटलं होतं की बाज भाई 200 पर्यंतचं यांना लीड, म्हणजे इंडियाला 200 पर्यंतच लीड मिळेल अशी बॉलिंग सुरू होती. पण जोपर्यंत मॅच संपून आम्ही घरी आलो तोपर्यंत आम्ही परत डिमॉरलाइज झालो की भेंडी काय चालू आहे हे. म्हणजे लिटरली पूर्ण टीमला, म्हणजे ह्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्मा सोडला तर पूर्ण टीमला कळालं होतं की आपल्याला टेस्ट मॅच खेळायचे. फक्त रोहित शर्माच एकदम सेल्फलेस प्ले करत होता की त्यांनी ओपनिंगला येऊन सुद्धा बाकीच्या बॅट्समॅनला ओपनिंगला आल्याचं फील दिला. सो हे खरं तर कुठंतरी आपण याची नोंद घेतली पाहिजे. बरोबर आहे, ही नोंद घेतली जाईल असं मला वाटतंय. उद्याच्या दिवसामध्ये रोहित शर्मा आणि जयस्वाल खूप चांगला आणि खूप फास्ट खेळतील, कारण तसंच खेळायला लागणार आहे. आणि BGTची ही मॅच जिंकणं आपल्याला खूप महत्त्वाची आहे, डू ऑर डाय कंडिशन आहे आत्ता आपल्यासाठी. आणि ऑफकोर्स रोहितच्या सेल्फ रिस्पेक्टवर हे असे नूप कामं करतात इथे बाहेर येऊन, पण कळत नाही यार काय. आणि जसं आपण तू बोललास की आता मॅच जिंकणं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जी दुसरा एक पॅरामीटर होता आपल्यासाठी, जे पाकिस्तान साऊथ आफ्रिका मॅचेस पण चालू आहेत त्याच्यात सुद्धा करंट सिच्युएशन प्रमाणे होप्स आहेत की पाकिस्तान त्यांची फर्स्ट टेस्ट तरी जिंकते. पण असं दुसऱ्यांवर अवलंबून नसेल राहायचं तर उद्या एक चांगला दिवस आपल्याला अपेक्षित आहे. पण लास्टची पार्टनरशिप आपल्याकडून आज सुद्धा तुटली नाही, त्यांनी एक जवळपास 18 ओव्हर खेळल्यात आणि उद्या सुद्धा ते येऊन आता बॅटिंग करणारच आहेत. 53 रन्सची पार्टनरशिप झाली आहे भाई आतापर्यंत टेल एंडर्स शेवटच्या दोघांची. इथं आपले बॅटिंग करताना 2 रन होतील का नाही याचा डाऊट असतो आपल्याला. आपला ओपनिंग पेअर तेवढं पार्टनरशिप करत नाही जेवढे यांचे टेल एंडर्स पार्टनरशिप करतात. हो खरं बोललंय भाई एकदम. आणि तेच आता उद्या जर त्यांनी अजून 7-8 ओव्हर खेळले आणि 350च्या वरती टार्गेट नेला, उद्या आता अर्ली स्टार्ट आहे म्हणून 98 ओव्हर्स होणं एक्सपेक्टेड आहे. पण समजा 90च होतील, कमी बॉल्स आणि 90 वगैरे होतील, त्यात आपल्याला जर 350 रनचं टार्गेट आला ना 90 मधले, पण समजा त्यांनी 10 ओव्हर तर ते खेळूनच काढतील मला असं 80 ओव्हर्स मध्ये आपल्याला 350 करायचे, तर तो इतका इझी टार्गेट नसेल आपल्याला. ते एक तर चांगलं आहे की एक जर न्यू बॉल आपण फेस ऑफ केला तर मग आपले प्लेयर्स अटॅकिंग खेळू शकतील. उद्या तर न्यू बॉल फेस ऑफ करायची पण वेळ नसणार आहे. जर जिंकायचं असेल तर पहिल्याच 5 ओव्हर पासून आपल्याला खेळत जायला लागणार आहे रे. खरं तर सुरुवात इथून आहे की त्यांची एक विकेट पण काढावी लागणार आहे. पण डिक्लेअर करतीलच ते इव्हेंच्युअली, जरी नाही आपण काढू शकलो तरी पीटीने 5-1 ओव्हर नंतर ते डिक्लेअर करून टाकतील. आता लिओनची 50 झाल्यावर डिक्लेअर करतील. 41 तर झालेत, 9 रन काढेलच लिओन. बुमरालाच त्यांनी आता लास्ट ओव्हर बुमराची 14 रन साठी गेली, तिथूनच समजलं किती वाईट परिस्थिती आहे आपली सध्या. राईट. आणि जसं त्याला कॉन्स्टन्सनी टिप्स दिले होते वाटतं बुमरा सोबत कसं खेळायचं. म्हणजे त्यांच्याकडून तर काय होणार नाही. आता दुसरी होप जी आपली आहे ती श्रीलंकाने ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश केलं पाहिजे. नाही पण चांगले आपल्या WTCचे पैसे वाचतील, जरा तिकीट्स वगैरे काढायचे होते.
पता है हम मॅच का हारे. कारण आम्हाला स्पॉन्सर भेटलाय मॉन्टू सध्या हाच परवडतो. पता है हम मॅच का हारे. का? ज्यावेळेस लाबुशेनची कॅच ड्रॉप 2 कॅच ड्रॉप झाले तिथे त्याचे लिटरली 60 रन्स वाढले भाई, 60 रन्स. आज एक मेजर प्रॉब्लेम तोच होता आपल्या ह्याच्यामध्ये की आपली फिल्डिंग खूप वीक होती. इवन आता नितीश कुमार रेड्डीने खूप मिसफिल्ड्स केलेत आजच्या लागोपाठ, म्हणजे थर्ड सेशनमध्ये त्यांनी 4-5 मिसफिल्ड्स केले. त्याच्यानंतर 3 कॅच ड्रॉप झालेत आपले. जयस्वालकडून 2 कॅच ड्रॉप झाली आहे. परत जे नेहमी लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीवाली गोष्ट होते की सेकंड स्लिपच नाही ठेवली, हे नाही तसं पण लेयनचे बॉल निघून गेले. आणि काही कशामुळे माहीत नाही, आपण खूप वाट बघतो की न्यू बॉल येईल, मग बुमरा येऊन विकेट काढेल वगैरे, जे काय परिस्थिती असेल. कारण का आपण लास्टच्या 10 ओव्हरमध्ये अटॅक केलाच नाही. आपण एकदम बॉल जेव्हा फिल्डिंग खूप डिफेन्सिव्ह फील्ड सेट ठेवले होते. इझिली लिओन आणि ह्याला सिंगल्स भेटत होते. जर तुमच्या नंबर 11ला इझिली सिंगल भेटते तर ते मारायला जाणारच नाही ना, कारण का काय पर्पजच काय मग 6 मारायचा. एक्झॅक्टली. तो बुमरा एकटाच 60-70 ओव्हर टाकतोय आणि बाकी सगळे थोडं चिप इन करताय. तो एकटाच खेळतोय. आणि तू बोलत होता पता है हम मॅच का हारे, तो खरं तर मेन मोमेंट हा आहे की जेव्हा रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला लँड झाला परत खेळण्यासाठी, तिथून आपण मॅच हारायला लागलो. पण नाही, ती गोष्ट खरीच आहे. बघ ना, असं फॅक्ट समोर आहे रे. कायच करू शकतो आता तर काय आपण करू शकत नाही. पण आपण होप ठेवू शकतो उद्यासाठी की इंडियाने फक्त खूप फास्ट खेळायला पाहिजे. मला वाटतं की 5-5.5च्या ॲव्हरेजने खेळलं तरच उद्या आपण जिंकू शकतो. त्याच्या आधी उद्या पूर्ण टीमला पंच सारखं खेळावं लागणार, तेव्हा जिंकायचे चान्स. पंच सारखं नाही, नितीश रेड्डी सारखं खेळायला लागणार आहे उद्या. पंतच पंच सारखं खेळावं लागेल उद्या. पंतच पंच सारखं नाही खेळला तर काय. आणि 5-5.5नी खेळायची गरज नाही. जरी पहिले एक 10-15 ओव्हर आपण खेळून काढू शकलो आणि त्याच्यानंतर एक नॉर्मल 3.5-4च्या रन रेटनी खेळलो तरी होते. कारण का एक 70-80 ओव्हर्स तरी मिनिमम आपल्याला भेटतील. सो जर इनिशियल ओव्हर्स चांगले खेळले आणि मग लास्टला आपल्याकडे विकेट असेल तर थर्ड सेशनमध्ये 150 रन सुद्धा आरामात निघतात आपल्या टीमकडून. मग काय प्रॉब्लेम नाही. मग एकदा बॉल जुना झालाय, T20 मोडला जायचं म्हटलं की मारू शकतात. तेवढे कॅपेबिलिटीवाले प्लेअर आहेतच आपल्या टीम मध्ये. काय वाटतं आता यावेळेस रोहित करणार आहे का ओपन का KL राहुल जयस्वाल? करेल. रोहित तेवढा जिद्दी आहे, असं गिव्ह अप नाही करणार. आता रोहित ओपन पण करेल आणि त्याच्यासाठी नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी पण ओपन करेल. मला असं वाटतंय जो तो आता रेड याच्यामध्ये आहे, सो तो दाखवून देईल की रोहित इज रोहित. आजच्या मॅचमध्ये पण आता जसं बघितलं की आजचा जो 4th डे चालू झाला तेव्हा विराट कोहली खूप प्रोॲक्टिव्हली कॅप्टनशिप करत होता. म्हणजे सगळं ह्यांना गाईड करत होता, पेप टॉक्स देत होता वगैरे. तर तुला काय वाटतं असं त्यांचं बिहाइंड द सीन्स काय बोलणं झालंय, किंवा जे एक रुमर आलेले किंवा न्यूज आलेली की अजित आगरकर सोबत रोहितचं बोलणं झालंय आणि मोस्ट प्रोबेबली ही त्याची लास्ट सिरीज असेल, तर मग त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? ते विराट कोहलीच्या वागण्यातून असं दिसत होतं किंवा काय असेल? हो, दिसत तर होतं. कारण WTC फायनलला जर आपण गेलो नाही तर ऑफकोर्स असं रुमर्स आहेत की त्याची लास्ट असू शकते. आणि त्याच्याच याच्यावर तुला माहिती, जर कोहलीच्या सेल्फ रिस्पेक्टवर आलं तर तो काय करतो आणि काय केलेलं आहे त्यांनी हे सगळ्यांना माहिती. आणि ते आपल्याला दिसून येत आहे, कळून येईल तुला. ठीक आहे, जास्त पर्सनल होतं. तर ऑस्ट्रेलियन क्राऊडने एकतर पार तिकडे जाऊन खूप त्रास दिलेला आहे आपल्या प्लेयर्सला. कारण आता स्लेजिंग म्हणायला गेलं तर प्लेअर टू प्लेअर ती राहतेच काही झालं तरी. पण ऑस्ट्रेलियन ऑडियन्सनी खूप एक्स्ट्रीम केलं. ज्यावेळेस स्टीव्ह स्मिथला पण सगळे त्यांचं स्लेज करत होते किंवा काय ते त्यांनी गांडुगिरी केली होती साऊथ आफ्रिका विरुद्ध, त्यावेळेस कोहलीच असा एक प्लेअर होता ज्यांनी त्याला सपोर्ट केलं. इंडियामधल्या ऑडियन्सला सांगितलं की ट्रोल नका करू, त्याला सपोर्ट करा. ज्यावेळेस तुम्ही त्याला हेट देत होते, त्यांनी कमबॅक करून एवढं चांगलं खेळलं तर त्याला त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. पण ऑस्ट्रेलियाकडून असं काही दिसत नाही. ऑस्ट्रेलिया जशी गांडू आहे तशी गांडू राहणारच आहे कायम. काय मला वाटतंय की म्हणजे मी ऑडियन्सनी हे असं करायला अजिबात जस्टिफाय नाही करत, पण मला वाटतंय इंडियन ऑडियन्स ह्याच्यापेक्षा जास्त करते ना इंडियन ऑडियन्स जास्त. पण एक मला असं वाटतं की ॲटलिस्ट चल ऑडियन्स जाऊ दे, आपल्या मीडियाने कधी असं ऑस्ट्रेलियन प्लेयर्सबद्दल असं काही टाकलंय का? वाईट साईट टाकलंय, प्रिंट केलंय मीडियावर, असं कधी केलंय का एवढं एक्स्ट्रीम जेवढं कोहलीबद्दल चालू आहे? पॉईंट कोहलीचा नाही, पॉईंट आहे इंडियन प्लेअरचा. रिप्रेझेंट करतो इंडियाला तो. आणि बाहेर जाऊन जर असं होणार असेल तर ऑफकोर्स असं त्यांनी लीड घेणं आणि सगळ्यांनी एकत्र टीमनी वर्क करणं हे गरजेचं आहे आणि ते दिसून येते. आणि होपफुली ऑप्टिमिस्टिकली उद्या इंडिया कमबॅक करेल आणि खूप फास्ट खेळेल, मला असं वाटतं. नाही, मला वाटतं जयस्वालला आणि KL राहुलला यावेळेस खेळायची गरज आहे, चांगलं खेळायची गरज आहे. आणि नितीश कुमार रेड्डी तर खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. सो आय फील तो या इनिंग्समध्ये पण चांगला खेळणार आहे. मध्ये मिडल ऑर्डरनी थोडा चिप इन करायची गरज वाटते, कारण मग टेल एंडर्सकडून एवढं एक्सपेक्ट नाही करू शकत. आपल्याकडे ऑस्ट्रेलियाचे टेल एंडर्स नाही आहेत.
पण टेक्निकली तेच आहे. आता आपण असं बघितलं तर मला वाटतं की जयस्वाल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला उद्याची जी ओपनिंग आहे ते आपल्याला असं प्रकारे दिसेल की इंटेंट, कारण का ह्यावेळेस सुद्धा जो रोहित शर्माने एकदम खूप जो अननेसेसरी शॉट मारायला गेला की त्याचं म्हणजे एक तर ते झालं की ते डबल माइंडमध्ये होतं की मारलं पाहिजे की सोडलं पाहिजे वाला. आणि सेम विराट कोहलीचं पण झालं त्या रनआउट नंतर, जेव्हा त्यांनी खूप एक अननेसेसरी आउट ऑफ कॅरेक्टर शॉट मारला. जर त्यांनी ते इन्स्टिंक्टवर त्यांच्या काबू केलं की गरज नसताना शॉट नाही मारले, तेवढं कंट्रोल ठेवलं तर, कारण का आपण खेळताना ह्यावेळेस पण 4-4 रन रेटनीच खेळत होतो. फक्त ते आपले विकेट्स खूप कन्झिक्युटिव्हली पडत गेले आणि ते पण एकदम अनफोर्स शॉटवरती. तर ते त्यांना अवॉइड करायची गरज आहे. जसं विराटने फोर्थ फिफ्थ स्टंपवाला बॉल खेळायचं जरा टाळलं, किंवा जयस्वालनी तेवढा रागामध्ये जरा हाणलं मारलं जरा, तर काहीतरी बरं होईल आपल्यासाठी. उद्या दिसून येऊ शकतं, उद्या खेळेल फास्ट असं मला वाटतंय. सो बघूया आता उद्याच. इन्शाल्लाह बॉईज प्लेड होईल आपला उद्या. इन्शाल्लाह बॉईज प्लेड होईल आपला उद्या. व्हायलाच पाहिजे. सो मला वाटतं आपण हा एपिसोड इथेच एंड करूया. बघूया उद्या काय होतंय. सो भेटूया आपण कचरा रिंगच्या पुढच्या एपिसोडमध्ये. असंच आम्हाला फॉलो करत राहा. आम्ही आलो इथे अलिबागच्या बीचवर, तरी आम्ही हे करणं थांबवलं नाहीये. आम्ही असंच कंटिन्यू ठेवू व्हिडिओज करायला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि असंच प्रतिसाद देत राहा. असं लोकेशन रिव्हील नको करत जाऊ रे, फॅन्स येतात. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू. थँक्यू.